हाय फ्रेंड्स, बघा 60 दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स आपण पाहतोय। आजचा आपला 32वा व्हिडिओ आहे। याच्या पूर्वीची व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हॅड टू। करावं लागलं किंवा करावं लागत होतं अशा प्रकारची वाक्य ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपल्याला हॅड टूचा वापर करावा लागतो। जसं की बघा, एखादी गोष्ट कर्त्याला सक्तीने किंवा बळजबरीने करावी लागली किंवा करावी लागत होती अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी हॅड टूचा वापर केला जातो। उदाहरणार्थ, त्यांना स्वयंपाक करायला शिकावं लागलं, त्यांना सूचना पाळाव्या लागल्या, त्यांना दररोज सकाळी 5 वाजता उठावं लागत होतं। बघा, भूतकाळामध्ये एखादी गोष्ट त्यांना सक्तीने किंवा बळजबरीने करावी लागत होती, कोणाला? कर्त्याला। ठीक आहे, सक्तीने किंवा बळजबरीने, हे लक्षात ठेवा। बघा, तर सर्व प्रकारची वाक्य इंग्लिशमध्ये कशा प्रकारे ट्रान्सलेट करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे शिकणार आहोत। आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। साईडला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत जातील। बघा पुढे, वाक्याचे प्रकार। तुम्हाला माहिती आहेत वाक्याचे प्रकार कुठले कुठले? होकारार्थी, प्रश्नार्थी, नकारार्थी, नकारार्थी प्रश्नार्थी, WH प्रश्नार्थी आणि WH नकारार्थी प्रश्नार्थी। बघा, तुमचं पाठ नसेल झालं तर पुढे आपण ते पाहतच आहोत। ठीक आहे, आता बघा, होकारार्थी वाक्य कुठलं आहे? तिला प्रत्येक रविवारी तेथे जावं लागत होतं। ठीक आहे, तिला ते करावं लागत होतं। तिला प्रत्येक रविवारी तेथे जावं लागत होतं का? प्रश्नार्थी वाक्य आहे। तिला प्रत्येक रविवारी तेथे जावं लागत नव्हतं। नकारार्थी वाक्य आहे। तिला प्रत्येक रविवारी तेथे जावं लागत नव्हतं का? नकारार्थी वाक्याला का लावून प्रश्न विचारला आहे? नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य। तिला प्रत्येक रविवारी तेथे का जावं लागत होतं? बघा, कानं प्रश्न विचारलाय, का मध्ये आलेला आहे, एक WH वर्ड म्हणून आलेला आहे। तसंच तिला प्रत्येक रविवारी कोठे जावं लागत नव्हतं, कोठेनं प्रश्न विचारलाय आणि वाक्यामध्ये नकार पण आहे, म्हणजे WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे। ठीक आहे, तर एक वाक्य तुम्हाला अशा 6 प्रकारे लिहिता आलं पाहिजे। त्या वाक्यापासून तुम्हाला प्रश्न बनवता आला पाहिजे, ते वाक्य नकारार्थी लिहिता आलं पाहिजे। ठीक आहे, आता बघूया एका एका वाक्याच्या प्रकाराला व्यवस्थितपणे कसं ट्रान्सलेट करायचं शिकूया। चला, बघा, वाक्याचा प्रकार आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजेच होकारार्थी वाक्य। तर ही वाक्य ट्रान्सलेट करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहायचं असतं, त्याच्यानंतर हॅड टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स। वाक्य बघा, मला सकाळी 7 वाजता शाळेत जावं लागत होतं। ठीक आहे, हे काम त्याला करावंच लागत होतं, सक्ती होती किंवा त्याला ते बळजबरीनं करावं लागत होतं। सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार, सब्जेक्ट काय? मला, म्हणजेच आय। ठीक आहे, त्याच्यानंतर हॅड टू। बघा, सुरुवातीला इथं मला आलं आहे, परंतु मला सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन म्हणून आलं आहे म्हणून आयचा वापर करतो। ठीक आहे, नाहीतर तुम्ही या ठिकाणी मला म्हणजे मी लिहिचाल, लक्ष ठेवा। सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन म्हणून आलं आहे। ठीक आहे, सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन ज्यावेळेस आपण शिकू त्यावेळेस डिटेल्समध्ये त्या ठिकाणी शिकूयात। आय हॅड टू लिहिला, आय हॅड टू। त्याच्यानंतर गो, क्रियापदाचं पहिलं रूप, जाणे। त्याच्यानंतर शाळेत, टू स्कूल, आणि सकाळी 7 वाजता म्हणजे ॲट 7 AM। AM वरनं समजतं की सकाळच्या 7 वाजल्यात म्हणून। ठीक आहे, पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, त्याला तिच्या बरोबर जावं लागत होतं। त्याला तिच्याबरोबर जावं लागत होतं। त्याला म्हणजेच ही, त्याच्यानंतर हॅड टू, त्याच्यानंतर गो आणि तिच्याबरोबर म्हणजे विथ हर। ही हॅड टू गो विथ हर, त्याला तिच्याबरोबर जावं लागत होतं, अशा प्रकारे। पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, राजेशला काम करावं लागत होतं। राजेश, सब्जेक्ट काय?
राजेश, त्याच्यानंतर हॅड टू आणि त्याच्यानंतर काम करणे म्हणजे वर्क. राजेश हॅड टू वर्क, राजेशला काम करावं लागत होतं. त्याच्यानंतर त्यांना कंपनीमध्ये जावं लागत होतं. त्यांना सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून आले म्हणजे दे. त्याच्यानंतर हॅड टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप जाणे म्हणजेच गो. त्याच्यानंतर कंपनीमध्ये म्हणजेच टू द कंपनी. दे हॅड टू गो टू द कंपनी, त्यांना कंपनीमध्ये जावं लागत होतं. अशा प्रकारे. ठीक आहे, तर हे तुम्हाला समजलं असेल. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ठीक आहे, पुढे बघा, पुढचा प्रकार आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य. ठीक आहे, शेवटी का लावून आपण विचारत असतो. हे वाक्य लिहित असताना, ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला काय करणार तुम्ही, डीड लिहिणार, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅव टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह. तर बघा, वाक्य आहे, तुला सकाळी 7 वाजता शाळेत जावं लागत होतं का. ठीक आहे, प्रश्न विचारला का लावून. सुरुवातीला डीड लिहिणार. बघा, डीड लिहिल्यानंतर ह्या ठिकाणी हॅव टूचा वापर करतोय आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट काय, तुला म्हणजेच तू म्हणजेच यू. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप न लिहिता या ठिकाणी हॅव टू पाहिजे होतं. बघा, हे ह्या ठिकाणी पाहिजे होतं, हे लक्षात ठेवा. डीड यू हॅव आणि टू. त्याच्यानंतर गो टू स्कूल ॲट 7 AM, तुला सकाळी 7 वाजता शाळेत जावं लागत होतं का. हे लक्षात ठेवा, या ठिकाणी हॅव टू लिहायचं राहिलेलं आहे यू नंतर. ठीक आहे, सब्जेक्ट नंतर. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, त्याला तिच्याबरोबर जावं लागत होतं का. या ठिकाणी डीड लिहिल्यानंतर सब्जेक्ट काय, त्याला म्हणजेच ही, त्याच्यानंतर हॅव टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप गो आणि त्याच्यानंतर विथ हर म्हणजे तिच्या बरोबर. डीड ही हॅव टू गो विथ हर, त्याला तिच्याबरोबर जावं लागत होतं का. अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, राजेशला काम करावं लागत होतं का. सुरुवातीला काय लिहिणार, डीड, त्याच्यानंतर सब्जेक्ट राजेश, त्याच्यानंतर हॅव टू आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं वर्क. डीड राजेश हॅव टू वर्क, राजेशला काम करावं लागत होतं का. अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, त्यांना कंपनीमध्ये जावं लागत होतं का. डीड येणार सुरुवातीला, त्याच्यानंतर सब्जेक्ट त्यांना म्हणजेच ते म्हणजेच दे, त्याच्यानंतर हॅव टू, त्याच्यानंतर गो, त्याच्यानंतर टू द कंपनी. डीड दे हॅव टू गो टू द कंपनी, त्यांना कंपनीमध्ये जावं लागत होतं का. अशा प्रकारे. बघा, वाक्याचा तिसरा प्रकार आहे निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्य. ही वाक्य लिहित असताना सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं, त्याच्यानंतर डिडंट, त्याच्यानंतर हॅव टू, त्याच्यानंतर V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स आणि फुल स्टॉप. वाक्य आहे, मला सकाळी 7 वाजता शाळेत जावं लागत नव्हतं. एखादी क्रिया भूतकाळामध्ये करावी लागत नव्हती. ठीक आहे, अशा प्रकारचं वाक्य आहे. तर काय येणार सुरुवातीला, सब्जेक्ट मला म्हणजेच आय, त्याच्यानंतर डिडंट, त्याच्यानंतर हॅव टू. बघा, हॅड टू नाही, काय आहे, हॅव टू आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गो टू स्कूल आणि ॲट 7 AM. ठीक आहे, शाळेत म्हणजे टू स्कूल आणि सकाळी 7 वाजता म्हणजे ॲट 7 AM. अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, त्याला तिच्याबरोबर जावं लागत नव्हतं. त्याला सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून आलं आहे म्हणजे ही येणार, त्याच्यानंतर डिडंट, त्याच्यानंतर हॅव टू, त्याच्यानंतर गो आणि विथ हर तिच्या बरोबर आणि फुल स्टॉप. ही डिडंट हॅव टू गो विथ हर. पुढचं वाक्य आहे, राजेशला काम करावं लागत नव्हतं. सब्जेक्ट कोण, राजेश, त्याच्यानंतर डिडंट, त्याच्यानंतर हॅव टू आणि त्याच्यानंतर वर्क. राजेश लिहिलं, त्याच्यानंतर डिडंट लिहिलं, त्याच्यानंतर काम करणे, त्याच्यानंतर हॅव टू लिहिलं आणि त्याच्यानंतर काम करणे म्हणजेच टू वर्क. अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, राजेशला काम करावं लागत नव्हतं. सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणं, सब्जेक्ट कोण आहे, राजेश, त्याच्यानंतर डिडंट, त्याच्यानंतर हॅव टू आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजेच वर्क, काम करणे. ठीक आहे, आणि फुल स्टॉप. राजेश डिडंट हॅव टू वर्क.
राजेशला काम करावं लागत नव्हतं. पुढचं वाक्य आहे त्यांना कंपनीमध्ये जावं लागत नव्हतं. त्यांना सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन म्हणून आले म्हणजे सुरुवातीला दे येणार, त्याच्यानंतर डिडंट येणार, त्याच्यानंतर हॅव टू येणार, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप जाणे, गो, त्याच्यानंतर कंपनीमध्ये म्हणजे टू द कंपनी. दे डिडंट हॅव टू गो टू द कंपनी. त्यांना कंपनीमध्ये जावं लागत नव्हतं. पुढे बघा पुढचा वाक्याचा प्रकार आहे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. सुरुवातीला डिडंट लिहिणार, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅव टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह. मला सकाळी 7 वाजता शाळेत जावं लागत नव्हतं का? डिडंट येणार सुरुवातीला, त्याच्यानंतर आय सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅव टू, त्याच्यानंतर गो, त्याच्यानंतर टू स्कूल आणि ॲट 7 AM अशा प्रकारे. मला सकाळी 7 वाजता शाळेत जावं लागत नव्हतं का? डिडंट आय हॅव टू गो टू स्कूल ॲट 7 AM. पुढे बघा पुढचं वाक्य आहे त्याला तिच्याबरोबर जावं लागत नव्हतं का? डिडंट सुरुवातीला, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याला सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन म्हणून आले म्हणजे या ठिकाणी ही येणार, त्याच्यानंतर हॅव टू, त्याच्यानंतर गो, त्याच्यानंतर विथ हर. डिडंट ही हॅव टू गो विथ हर. त्याला तिच्याबरोबर जावं लागत नव्हतं का? आणि प्रश्नचिन्ह. पुढे बघा पुढचं वाक्य आहे राजेशला काम करावं लागत नव्हतं का? डिडंट सुरुवातीला, त्याच्यानंतर राजेश, त्याच्यानंतर हॅव टू आणि त्याच्यानंतर वर्क आणि प्रश्नचिन्ह. डिडंट राजेश हॅव टू वर्क. राजेशला काम करावं लागत नव्हतं का? पुढे बघा पुढचं वाक्य आहे त्यांना कंपनीमध्ये जावं लागत नव्हतं का? डिडंट दे हॅव टू गो टू द कंपनी. त्यांना कंपनीमध्ये जावं लागत नव्हतं का? अशा प्रकारे. ठीक आहे, काही समजलं नसेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. पुढे बघा पुढचा वाक्याचा प्रकार आहे WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच WH प्रश्नार्थी वाक्य. बघा जे प्रश्नार्थी वाक्य होते इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस जे आपण 2 नंबरला पाहिले, शेवटी का लावून जे प्रश्न विचारलं जातं ते वाक्य, तर त्याच प्रकारचं फॉर्म्युला असतो, फक्त सुरुवातीला WH वर्ड लिहिलेला असतो. हे लक्षात ठेवा. बघा तुला केव्हा शाळेत जावं लागत होतं? केव्हानं प्रश्न विचारला आहे, WH वर्ड आहे. काय येणार मग सुरुवातीला WH वर्ड, केव्हा म्हणजेच वेन, त्याच्यानंतर डीड, त्याच्यानंतर यू, त्याच्यानंतर हॅव, त्याच्यानंतर काय हॅव टू, त्याच्यानंतर गो आणि त्याच्यानंतर टू स्कूल. बघा WH वर्ड लिहिला, त्याच्यानंतर डीड लिहिला, त्याच्यानंतर सब्जेक्ट टू म्हणजेच यू, त्याच्यानंतर हॅव टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, जाणे म्हणजे गो आणि शाळेत म्हणजे टू स्कूल. ठीक आहे. व्हेन डिड यू हॅव टू गो टू स्कूल. तुला केव्हा शाळेत जावं लागत होतं अशा प्रकारे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे त्याला तिच्याबरोबर का जावं लागत होतं. बघा कानं प्रश्न विचारला आहे, का एक WH वर्ड आहे मध्ये आलेला आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी फाईल येणार, कासाठी फाय, त्याच्यानंतर डीड लिहिलं, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याला सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन म्हणून म्हणजेच या ठिकाणी ही, त्याच्यानंतर हॅव टू, त्याच्यानंतर गो आणि विथ हर. वाय डीड ही हॅव टू गो विथ हर. त्याला तिच्याबरोबर का जावं लागत होतं अशा प्रकारे. ठीक आहे, पुढे बघा पुढचं वाक्य आहे राजेशला का काम करावं लागत होतं. कानं प्रश्न विचारला आहे, कासाठी वाय, त्याच्यानंतर डीड, त्याच्यानंतर राजेश, त्याच्यानंतर हॅव टू आणि त्याच्यानंतर वर्क. वाय डीड राजेश हॅव टू वर्क. राजेशला का काम करावं लागत होतं आणि प्रश्नचिन्ह. पुढे बघा पुढचं वाक्य आहे त्यांना कंपनीमध्ये केव्हा जावं लागत होतं. बघा केव्हानं प्रश्न विचारला आहे, केव्हासाठी वेन, त्याच्यानंतर डीड, त्याच्यानंतर दे, त्याच्यानंतर हॅव टू, त्याच्यानंतर गो, त्याच्यानंतर टू द कंपनी. वेन डीड दे हॅव टू गो टू द कंपनी. त्यांना कंपनीमध्ये केव्हा जावं लागत होतं आणि प्रश्नचिन्ह अशा प्रकारे. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच WH प्रश्नार्थी वाक्य. काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुढे बघा पुढचा वाक्याचा प्रकार आहे WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. ही वाक्य लिहित असताना सुरुवातीला आपल्याला WH वर्ड लिहायचं असतं, त्याच्यानंतर डिडंट, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅव टू, त्याच्यानंतर V1, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह. वाक्य बघा तुला शाळेत का जावं लागत नव्हतं. बघा नकार पण आहे वाक्यामध्ये आणि WHचा वापर करून प्रश्न विचारला आहे, WH वर्डचा वापर करून का आहे. ठीक आहे, का म्हणजेच व्हाय लिहिलं,
त्याच्यानंतर डिडंट, त्याच्यानंतर यू सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅव टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप गो, त्याच्यानंतर टू स्कूल शाळेत. व्हाय डिडंट यू हॅव टू गो टू स्कूल, तुला शाळेत का जावं लागत नव्हतं. अशा प्रकारे पुढे बघा, पुढचं वाक्य आहे त्याला तिच्याबरोबर का जावं लागत नव्हतं. कानं प्रश्न विचारला आहे, व्हाय येणार त्याच्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर डिडंट है ना. त्याच्यानंतर सब्जेक्ट, कोण आहे सब्जेक्ट आपला, त्याला म्हणजेच तो, म्हणजेच ही. त्याच्यानंतर हॅव टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप जाणे गो, आणि तिच्याबरोबर म्हणजे विथ हर, त्याला तिच्याबरोबर का जावं लागत नव्हतं. व्हाय डिडंट ही हॅव टू गो विथ हर. ठीक आहे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे राजेशला का काम करावं लागत नव्हतं. कानं प्रश्न विचारला आहे, व्हाय. त्याच्यानंतर डिडंट, त्याच्यानंतर सब्जेक्ट राजेश, त्याच्यानंतर हॅव टू, आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजेच वर्क, काम करणे. व्हाय डिडंट राजेश हॅव टू वर्क, राजेशला का काम करावं लागत नव्हतं. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे त्यांना कंपनीमध्ये केव्हा जावं लागत नव्हतं. केव्हानं प्रश्न विचारला आहे, केव्हा म्हणजेच फेन, त्याच्यानंतर डिडंट, त्याच्यानंतर दे, त्याच्यानंतर हॅव टू, त्याच्यानंतर गो क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर टू द कंपनी. फेन डिडंट दे हॅव टू गो टू द कंपनी, त्यांना कंपनीमध्ये केव्हा जावं लागत नव्हतं. अशा प्रकारे. ठीक आहे. तर हे पण तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. तर थँक्स फॉर वॉचिंग.